कधी तुम्ही लक्ष दिलंय का? कालपर्यंत ज्यांचं राजकारण सभा, मोर्चे, पोस्टर आणि वर्तमानपत्रांच्या माध्यमातून चालायचं, तेच राजकारणी आज इंस्टाग्राम रील, युट्यूब शॉर्ट्स, पॉडकास्ट आणि सोशल मीडिया ट्रेंड्सच्या मागे धावताना दिसतात. एवढंच नव्हे तर तरुणांसोबत सेल्फी, कॉलेजमध्ये संवाद, पॉडकास्टमध्ये गप्पा आणि त्यावर लाखो व्ह्यूज देखील मिळवताना दिसतात. पण प्रश्न असा आहे, राजकारण्यांना अचानक जेनझींचं आकर्षण का लागलंय? ही फक्त तरुणांमध्ये लोकप्रिय होण्याची इच्छा आहे, की त्यामागे 2026 आणि त्या पुढच्या निवडणुकांचं मोठं राजकारण दडलंय? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेनझी खरंच राजकारणाच्या या प्रयत्नांना भुलतंय का? चला समजून घेऊया. नमस्कार, मी श्यामल साबळे आणि तुम्ही पाहता सरळ सोपं. जेनझी म्हणजे नेमकं कोण? सगळ्यात आधी जेनझी म्हणजे काय ते समजून घेऊया. साधारणपणे 1990च्या दशकाच्या उत्तरार्धापासून 2010च्या सुरुवातीपर्यंत जन्मलेल्या पिढीला जेनझी म्हटलं जातं. ही अशी पिढी आहे जी इंटरनेट शिवायचं जग फारसं अनुभवलेलं नाहीये. गुगलवर माहिती शोधणं, इंस्टाग्रामवर मत व्यक्त करणं, युट्यूबवर बातम्या पाहणं आणि एखाद्या मुद्द्यावर सोशल मीडियावर चर्चा करणं हे त्यांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे. म्हणूनच जेनझी हा फक्त मतदार नाही, तर तो एक कंटेंट कन्झ्युमर, कंटेंट क्रिएटर आणि अनेकदा ओपिनियन मेकर देखील आहे. आणि इथेच राजकारण्यांचं लक्ष या पिढीकडे जातं. पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तरुण मतदारांची ताकद. लोकशाहीमध्ये संख्या महत्वाची असते. तरुण मतदार मोठ्या संख्येने मतदार प्रक्रियेत सहभागी होत असतील तर कोणत्याही राजकीय पक्षाला त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं परवडणार नाही. पण जेनझींचं महत्व केवळ त्यांच्या संख्येमध्ये नाही, महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे अजून अनेक निवडणुका आहेत. आज एखादा 18 किंवा 20 वर्षाचा तरुण पहिल्यांदा मतदान करत असेल तर पुढील अनेक निवडणुकांमध्ये तो राजकीय निर्णय घेणार आहे. म्हणूनच राजकीय पक्षांसाठी तरुणांशी आजचं नातं निर्माण करणं महत्वाचं ठरतं. पण हे नातं फक्त निवडणुकीच्या काळात निर्माण करून चालत नाही. जेनझी म्हणजेच या तरुण पिढीला सतत संवाद हवा असतो आणि म्हणूनच सोशल मीडिया राजकारणासाठी इतका महत्वाचा बनला आहे. पूर्वी एखाद्या नेत्याला जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सभा घ्यावा लागायची, मोठमोठाले स्टेज, हजारो लोक आणि मोठी यंत्रणा. पण आज मोबाईल कॅमेरा ऑन करा, एक रील तयार करा आणि ती थेट लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकते. यामुळे राजकारणाची भाषा बदलली आहे. आता फक्त भाषण पुरेसं नाही, 30 सेकंदात मुद्दा सांगता आला पाहिजे. फक्त घोषणा देखील पुरेशा नाहीयेत. फक्त नेता दिसणं पुरेसं नाहीये. म्हणजे काय तर रिलेटेबल दिसणं आणि खरंच तरुणांचे प्रश्न समजून घेणं आणि गप्पा मारणं. जेनझी हा फरक पटकन ओळखू शकते. म्हणूनच आज राजकारणाच्या सोशल मीडिया टीम मध्ये कंटेंट क्रिएटर, व्हिडिओ एडिटर आणि डिजिटल मार्केटर्स यांची भूमिका वाढली आहे. आणि या सगळ्यात आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्ली येथे जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीनं आंदोलन छेडलं आणि ते आंदोलन जसं जसं तीव्र होऊ लागलं तेव्हा लगेचच राजकारण्यांनी तरुणांचा प्रवाह आणि हेतू ओळखून त्यात सामील व्हायला सुरुवात केली. आणि इथूनच जेनझी ही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. सर्वप्रथम देशाचे प्रधानमंत्री हे थेट जेनझींपर्यंत डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पोहोचल्याचं आपण पाहिलं. त्यासोबतच भाई और बहनों म्हणून जनतेला संबोधणारे मोदी रीलद्वारे जेनझीला फ्रेंड संबोधू लागले. त्यानंतर विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी जेनझींसोबत थेट संवाद साधताना दिसले. 2023 मध्ये राहुल गांधींनी दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत लंच करत संवाद साधला आणि त्याला गपशप ओव्हर लंच विथ जेनझी असं म्हटलं. 2025 मध्ये त्यांनी पुन्हा जेनझी तरुणांशी संवाद साधताना त्यांची स्लँग शिकण्याचा प्रयत्न केला. ब्रो, रिज, पुकी, कॅप अशा शब्दांवरही चर्चा झाली. मोहन भागवत यांनी देखील जेनझी सोबत संवाद साधण्याची गरज व्यक्त केली. त्यांची स्वतंत्र विचारसरणी आणि सामाजिक सक्रियतेबद्दल त्यांनी सकारात्मक भूमिका मांडली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख असलेले राज ठाकरे हे महाराष्ट्रातील जेनझी सोबत नेमका कुठल्या भाषा शैलीत इंटरॅक्शन करायचं हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. आणि त्यानंतर शशी थरूर हे जेनझींच्या फक्त तरुणांशी संवाद साधण्याबद्दल बोलत नाही, तर ते जेनझीच्या इलेक्ट्रॉल पॉवर बद्दलही थेट बोलतात. अलीकडे त्यांनी जेनझी आणि जेन अल्फा हे 2029च्या लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा वोटिंग ब्लॉक ठरू शकतात असा मुद्दा मांडला. त्यांनी तरुणांच्या आंदोलनाकडे राजकीय पक्षासाठी वेकअप कॉल म्हणून पाहण्याची गरज व्यक्त केली. खरं तर राजकारणासाठी जेनझी पर्यंत पोहोचणं सोपं असलं तरी जेनझीचा विश्वास जिंकणं अजूनही कठीण आहे. कारण जेनझी ही फक्त एखाद्या नेत्याची रील पाहून किंवा सेल्फी काढून प्रभावित होणारी पिढी नाही. ही पिढी प्रश्न विचारते, माहिती तपासते, वेगवेगळे मत ऐकते आणि चुकीचं वाटलं तर त्याच सोशल मीडियावर नेत्यांना ट्रोलही करते. आणि म्हणूनच 2029च्या लोकसभा निवडणुकीकडे पाहताना जेनझीला कोणताही राजकीय पक्ष किंवा नेता दुर्लक्षित करू शकणार नाही. कारण ही फक्त सोशल मीडिया वापरणारी पिढी नाही,
तर येणाऱ्या काळात मतदानाचा मोठा प्रभाव निर्माण करणारी पिढी आहे. आज ज्यांचं वय 18 ते 25 च्या आसपास आहे त्यांच्यासाठी 2029 ची निवडणूक ही राजकारण समजून घेण्याची आणि स्वतःचा राजकीय निर्णय घेण्याची एक महत्त्वाची वेळ असेल. आणि म्हणूनच आज नेते इंस्टाग्रामवर दिसत आहेत, पॉडकास्टमध्ये तरुणांशी संवाद साधतायत, कॉलेजमध्ये जात आहेत आणि जेनझीची भाषा समजून घेण्याचा प्रयत्नही करताना दिसतात. कारण 2029 मध्ये जेनझीला दुर्लक्षित करणं कोणत्याच पक्षाच्या नेत्यांना परवडणार नाही. बाकी याबाबत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तथा चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.